साऊ बुक्स रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण अण्णाभाऊ साठे यांच्या आवडी या कादंबरीचे वाचन करणार आहोत। तुरुंगाच्या प्रचंड भिंती पोटात हजारो जीवांना गडप करून उभ्या होत्या नि त्या भिंतींना काळोखाने गिळून टाकले होते। वाकड्या तिकड्या गल्ल्या सैनिकांनी रोखल्या होत्या। जागोजाग पहारेकरी जागता पहारा करीत होते। अंधार सारखा वाढत होता, तो जगाची पोकळी अनपोकळी भरून काढत होता। दहशतीचे वातावरण थैमान घालीत होते। दिवसभर कष्ट करून कैदी दमले होते। ते एकमेकांशी हळूहळू बोलत होते। कोणी विचारमग्न होऊन पडले होते, कोणी अंथरुणावर पडून तळमळत होते, कोणाचा आत्मा आपल्या मुलाबाळात घुटमळत होता, कोणी किती दिवस गेले आणि किती दिवस उरले याची गणती करीत होते। नागू चौगुला आणि लकू बारापटा हे एका कोपऱ्यात बसून बोलत होते। ते दोघे एका भागातले होते। दोघांची एक शिव होती नि ते जुने मित्र होते। त्या दोघांच्या गावात तांदळवाडी नि पाडळीत अवघे 2 मैलांचे अंतर होते। नागूला 14 वर्षाची शिक्षा झाली होती, त्यापैकी 12 वर्षे त्याने भोगली होती। नागूला तुरुंगात येऊन 6 वर्षे झाल्यानंतर लकू बारपटा 10 वर्षाची दिवस शिक्षा होऊन तुरुंगात आला। तेव्हापासून ते दोघे एका जीवाने तुरुंगात दिवस काढत होते। ते दोघेही अंगापिंडाने धिप्पाड होते, बळीने आगळे होते नि दोघेही खुनी म्हणून प्रख्यात होते। आजही ते त्याच विषयावर तंडत होते। लख्या अंधारात नागूच्या रोखाने पाहत दबक्या आवाजात म्हणाला, नागू, या तुरुंगात आलेला प्रत्येक माणूस हा गुन्हेगार आहे आणि गुन्हा म्हणजे पाप। पण तू जे पाप केलंस ते साधं नाही, ते महापाप होतं। अरे, ती तुझी सख्खी बहीण होती, त्या नात्याचा तू विचार केला नाहीस, नादानपणा केलास। तुला नरकात नि स्वर्गात कुठंच जागा मिळणार नाही। असं महाभयंकर पाप जगात कुणीच केलं नसेल। या शब्दांनी नागूचा आत्मा खचत होता आणि तो गुमान ऐकत होता। ती आपली बहीण होती, ती देखणी होती, तरुण होती। खरेच आपण महापाप केले याची तो स्वतःच्या मनाला कबुली देत होता, पण लगेच तो चिडत होता। या तुरुंगात प्रत्येक माणूस पापात्मा आहे, मग मीच एवढा महापापी कसा याचा राग येऊन नागू म्हणाला, बारापटे, ती माझी बहीण होती नि मी जे केलं ते महापाप होतं, पण तू काय केलंस? का तू या तुरुंगात पंढरीची वारी करायला आला होता आहेस? सांग पाहू। नाही, कोण म्हणतो? लख्या उसळून म्हणाला, मीही पापी आहे, पण तुझं पाप जगा वेगळं आहे। तुला बहीण कळले नाही आणि ज्याला बहिणीचं नातं कळत नाही तो सैतान असतो। मी जे पाप केलंय त्याबद्दल मला कसलीच खंत वाटत नाही। ती का वाटत नाही तेही ऐक। एका सकाळी मी नदीवर गेलो, आंघोळ केली, इतक्यात जगदळ्याची हौशी नदीवर आली। तिच्या रूपाला आणि नखऱ्याला आमच्या गावात पडळीत जोड नव्हती। तिला बघून म्हातारी माणसं चालत होती, तरणी खुळी होत होती, पण ती हौशी कुणाकडे डोळा वर करून बघत नव्हती। त्या दिवशी नदीवर मला उघडा पाहून हौशीला माझं वेल लागलं। मला पाहून ती खुदकन हसली नि गपकन मला डोळा मारून निघून गेली। ती बाब मी मनावरच घेतली। मी तसाच घरी गेलो आणि रात्रीभर मध्यान्नीला ती हौशी माझ्या मळ्यात आली। तिथं दुसरं कुणी नव्हतं, मी एकटा आणि ती हौशी। मी हौशीला जवळ घेतली तेव्हा दाढीतली बर्फी विरघळावी तसं वाटलं। तिचं नाक, डोळे, ओठ नि तिची भरदार छाती, मोळीसारखं पोट, गोऱ्या मांड्या, मला हौशीचं वेल लागलं। काळीच फाडून त्यात ती हौशी घालून ठेवावी असं मला वाटू लागलं आणि हौशीलाही माझं वेल लागलं। तीही वाऱ्याच्या झुळकीसारखी माझ्याकडे येऊ लागली। प्रेमाची ओढ नदीच्या पाण्यासारखी वेगवान नि बलवान असते। मी शांत सुखी होतो, हौशीही सुखी होती, पण आम्हा दोघांना निर्भयता नव्हती। तो हौशीचा नवरा जगू जगदाळे आडवाईत होता। त्याला हौशीचा संशय आला होता नि तो पातळीवर होता। मुद्देमालासकट हौशीला धरून तिचं नाक कापायचं असा त्याचा विचार होता। त्याच्या भावकीनं त्याला भर दिली होती। एकदा हौशी माझ्याकडे येऊन खूप रडली। माझा नवरा माझं नाक कापून मला सोडणार आहे असं सांगू लागली। तेव्हा माझं काळीच सरकलं। मला ती देखणी हौशी विद्रूप दिसू लागली। मी तिला विचारलं, हौसे, काय करूया मग? आपलं हे गुपित आज ना उद्या चव्हाट्यावर येणार। हौशी म्हणाली, आणि माझा नवरा माझं नाक कापून मला वाऱ्यावर सोडणार, मग मी काय करावं, कसं जागावं? तू काळजी करू नकोस, मी तिला धीर दिला, पण तिनं हट्ट घेतला। ती म्हणाली, नवऱ्याचं डोकं ठिकाणावर नाही, नक्की घात करील, तुम्ही सावध असा। आणि थोडे दिवस गेले। एका रात्री हौशी मळ्यात आली आणि एकदम माझ्या अंतरुणात शिरली। मला बिलगली। इतक्यात पावलं वाजली। मी चटकन उठलो, कुऱ्हाड घेतली। तो जाग्या पुढे आला। तो हौशीकडे धावला आणि मी मध्येच त्याला कुऱ्हाडीचा दणका दिला। त्या एकाच गावात जगदाळे खाली पडला।
मग त्या जखमी जगदाळीला सोडणं मला कठीण झालं. मी आणखी 4-5 घाव मारून त्याला ठार मारला. गवताच्या गंजीत घालून गंजीला आग लावली, पण जगदाळी जळाला नाही. सकाळी त्याच्या भावांनी फौजदारी कळवलं. फौजदार आला आणि भोळी हौशी लगेच कबूल झाली. मला 10 आणि हौशीला 7 वर्षे अशी आम्हाला शिक्षा झाली. आता माझी 4 वर्षे उरली आहेत. हौशी 1 वर्षानं सुटेल. मीही बाहेर जाईन आणि आम्ही दोघं पुन्हा एकत्र नांदू, तसं मला हौशीनं वचन दिलं आहे. आता सांग, कोण महापापी, मी का तू? नागू मुका झाला. लक्याची कहाणी ऐकून तो मनात सरफलला आणि म्हणाला, तुझी गोष्ट निराळी आहे, माझं पाप निराळं आहे. पण आज 12 वर्षे मी या भयंकर जाळात जळतोय. त्या पापाबद्दल मी हे केवढं प्रायश्चित्त घेतलं. मला देव क्षमा करणार नाही, मुळीच करणार नाही. लक्यामध्येच म्हणाला, तू भोगली 12 वर्षे सरकारची होती. अजून देवाचा खटला उभा राहणार आहे. तिथं देव जी शिक्षा देईल ती भोग. आता नीच. असं म्हणून लक्यानं अंग टाकलं आणि नागूही कलंडला. तो मनात म्हणाला, देवा मला क्षमा कर. त्याने डोळे झाकले आणि लगेच त्याच्या डोळ्यापुढे ती दिव्याच्या ज्योतीसारखी आवडी उभी राहिली. तिला कल्पनेने पाहून नागू घाबरा झाला आणि निश्वास टाकून उद्गारला, आवडी. हे नागू, डोंग करू नको. लक्या पडून म्हणाला, तू आवडीचं नाव घेऊ नकोस. नको कसं, ते मला शक्य नाही. नागू वैतागून म्हणाला, मी तिला विसरू शकत नाही. तिची आठवण माझं काळीच कापत आहे. माझा आत्मा खचत आहे. आणि ती माझी बहीण होती. माझ्या हातून ते पाप होऊ नये म्हणून ती पाया पडत होती. तरीही तू ऐकलं नाहीस. लक्या म्हणाला, तू हलकट आहेस. खरं आहे. नागू गप्प झाला, पुन्हा बोलला नाही. तुरुंगात नागूबद्दल पुष्कळ कैद्यांचे मत चांगले नव्हते. कित्येक कैदी त्याचा धिक्कार करीत असे. कोणी त्याला पाहून कुत्सितपणे हसत होते. काही कैदी बहिणीची भानगड म्हणून त्याची हेटाळणी करीत होते. 5 खून करून आलेला निर्दयी कैदीही नागूची चेष्टा करीत होता. ते सर्वच गुन्हेगार होते, तरी हलकट कृत्याची त्यांना चीड होती. ते नागूला पाहून हसत होते आणि नागू रडत होता. त्याचा आत्मा झुरत होता. तो रात्री अपरात्री आवडी असे ओरडून उठत होता. त्याच्या मनाने भयंकर दहशत घेतली होती. पश्चातापाने त्याच्या हृदयाची राख झाली होती. लकू, बारपटा आणि थोडे कैदी यांना त्या नागूची दया येत होती. आपण तुला सन्मार्गी लावत आहोत अशा भावनेने लकू त्याला बोलत होता, नि जवळ करीत होता. आणि लक्या स्पष्ट बोलतो, हेटाळणी करीत नाही. आपली ती चूक होती असं म्हणून नागू लक्याशी जुळतं घेत होता आणि येईल तो दिवस रेटीत होता. कोणाशी तंडत नव्हता, कोणाशी भांडत नव्हता. तुरुंगात जगणं तसं पाहिलं तर कठीण नसतं, पण जर बरोबरचे कैदी अडी बाळगू लागले, त्यांनी अबोला धरला, तर मात्र तेथील जीवन भयान होऊन जाते. नागूला लक्याचा आधार होता. तो त्याला होला हो म्हणून वेळ काढत होता. कोणी चेष्टा केली, हेटाळणी केली तरी कुणावर चिडत नव्हता. आपला पडता काळ आहे. अंगी बळ असून काहीच कामाचं नाही. इथे आपण गुन्हेगार, गुलाम आहोत याची त्याला जाणीव होती. तिडापिडा, भांडण यापासून तो दूर होता. एका बागेत मोठ ओढून तो रक्त ओकत होता. त्याला शिक्षा बघून घरी जायची घाई झाली होती. नीट वर्तन केले तर शिक्षा कमी होते असे त्याला माहीत होते. म्हणूनच तो सरळ वर्तन करीत होता. पण हा माणूस महापाप करून आता देवपूजेला लागलेला आहे असे इतर कैद्यांचे मत होते. सकाळ होऊन सर्व कैदी तयार झाले. मग त्यांची गिनती झाली, कांजी झाली. ती पिऊन नागू बागेत मोठ वाढायला निघाला. तोच त्याला तांदळवाडीचा भिवा रामोशी जडबडी घालून उभा असलेला दिसला. गावचा माणूस पाहून नागूला आनंद झाला. जवळ जाऊन तो भिवाच्या गळ्यात पडून म्हणाला, भिवा, तू इकडं कसा आणि कधी आलास? रात्री आलो. पाडगावच्या बळी पाटलाचा मेंढा गडप केला आणि वर पाटलाला दिला दणका बंदुकीचा. 7 वर्ष लागली. कशी काय गावाकडची माणसं? अगदी झकास. आमची माणसं बेस आहे ती. भिवा हटकून म्हणाला, आप्पाला 2 पोरं झाले. ती धाकटी सुभद्रा नेटावा झाली. अगदी आवडी बाईवानी दिसतीया. म्हातारा मात्र लय थकलाया. आणि हो, नांदगावकरनीन सारजा 2 महिने झालं सुटून आली. बाकी सर्व ठीक आहे? नागून विचारलं. भिवा म्हणाला, पिकवानी झकास आहे. तुमचा ऊस तर ताल मारतोय. भिवाने एकाच दमाने सर्व सांगून टाकले आणि नागू खिन्न झाला. तो भिवाचा उत्साह पाहून दिपला. नागू तुरुंगात आल्यापासून हा भिवा 7 वेळा तुरुंगात येऊन गेला होता. बरं मग पुन्हा बोलू असे म्हणून नागू बागेत गेला. जरब, धमकी, गुरकणे, बेड्यांचा खळखळाट याने वातावरण दबकत होते. बाहेर बेबंद वर्तन करणारी, निर्दय निर्माण होऊन मिरवणारी माणसे तिथं गलित मात्र झाली होती. ती मान खाली घालून राबत होती. ती वर पाहत नव्हती, शब्द उच्चारत नव्हती, जीव तोडून काम करीत होती. खडी फोडत होती, बैलाप्रमाणे मोठ ओढीत होती. कैकांचे ऊर फुटून ते रक्त ओकत होते. त्यांच्या डोळ्यापुढे संगीन तळपत होती. आज गेला, उद्या कसा जाणार या एकाच विचाराने कित्येकांना वेळ लावले होते. कष्ट, विवंचन आणि खंत
यांच्या वरवट्या खाली त्यांची मने चिरडली जात होती. एक एक क्षण त्यांना युगासारखा भासत होता. ती माणसे सूर्याकडे पाहत राबत होती. अचानक भिवा रामूशी भेटला आणि त्यानं घराकडची बातमी सांगितली. म्हणून नागूला आज हुरूप आला होता. त्याच्याबद्दल त्यांच्या त्या आईबापांचा गणगोतच मन जरी कुलशी झालं होतं तरी आपली माणसं सुखी असावी असं त्याला वाटत होतं. आपण सुटून घरी जाऊ, आईबापांचे पाय धरू, क्षमा मागू, ती दोघं नक्कीच दया दाखवतील. आवडी बहीण होती, तिच्याशी आपण निर्दय वर्तन केलं हे जरी खरं असलं तरी आईबापाचं हृदय सागरा एवढं विशाल असतं. ती दोघं आपला अपराध पोटात घालतील हा एकाच विचार नागूच्या डोक्यात घोळत होता. तो स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत होता, धीर देत होता. तुला आईबाप लाताडणार नाहीत आणि जरी त्यांनी आसरा नाही दिला तरी तू काही दुबळा नाहीस. कुठंतरी कष्ट करून पोट भरू शकतोस. शिवाय तात्यांना चौगुल्याच्या अर्ध्या दौलतीचा तू धनी आहेस. तुला गाव आहे, घर आहे. दुपार झाली. सूर्य माथ्यावर आला. ऊन मी म्हणू लागलं. जमीन धापा टाकू लागली. कैद्यांच्या सावल्या त्यांच्याच पायाखाली चिरफुडू लागल्या. जेवणाची सुट्टी झाली. नागू बराकीकडे निघाला. बागेतून बाहेर पडताच त्याला भिवा रामूशी पुन्हा भेटला. तो म्हणाला, काय पाटील, भाकरी खाया वाटतं? हो, तू खाल्ली का? मी बी खाणार आहे. आज पहिली दुपार भरली माझी. अजून फार दुपार शिल्लक आहेत तुझ्या. असू द्या, हे घर काय मला नवं नाही. असं म्हणून भिवा हसला आणि नागू पुढून निघाला. एकदम आठवण होऊन भिवा म्हणाला, वाईस थांबा, तो पाडळीचा लक्या बारापाटा हातच हाय नवं? हो, माझ्याच बाराकीत आहे. नागू थांबून म्हणाला, काय सांगावा आहे का त्यांचा? तसा खास सांगावा नाही बघा. भिवा हसत म्हणाला, त्याला म्हणावं एक वरीस झालं तुझी हौशी सुटली नी पाडळीचाच गडी घेऊन बेळगावला पळाली. हे ऐकून नागू चकित झाला आणि बाराकीत गेला. लख्या जेवणासाठी ओळीला बसला होता. त्याच्या शेजारी बसून नागूनं ती हौशीची बातमी लख्याला सांगितली. नी ती भयंकर बातमी ऐकून लख्याचा चेहरा खरकन उतरला. त्यानं ताट मागे सारलं. न जेवताच तो उठून म्हणाला, मग हौशीनं दगा दिला. आता मला बाहेर गेलंच पाहिजे. मी या तुरुंगात राहणार नाही. मी पळून जाणार, हौशीचा खून करणार आणि परत तुरुंगात येणार, नाहीतर मरून जाणार. लख्या पुन्हा खाली बसला आणि लहान मुलाप्रमाणे रडू लागला. मग त्याला हसू आलं. त्या बातमीनं त्याच्या हृदयावर आघात झाला आणि तो वेड्यासारखे करू लागला. जिच्यासाठी मी खून केला, जिच्यासाठी मी या नरकात पडलो, ती बेईमान निघाली. तिनं माझा घात केला असे बडबडत तो पळाला आणि लगेच परत येऊन भाकरी खाऊ लागला. नागूला त्याचं नवल वाटलं. हा काय प्रकार आहे म्हणून तो वासून लक्याची ती अवस्था पाहत होता. इतका शहाणा आणि करारी माणूस हौशी गेल्याची बातमी ऐकून असं काय करीत आहे याचं त्याला कोंड पडलं. इतक्यात ऑर्डर आला आणि म्हणाला, नागू तात्याबा चौगुले ऑफिसात चला. काय भानगड आहे सरकार? नागूनं चमकून विचारलं. ऑर्डर म्हणाला, तू सुटलास, चल लवकर, जा आता आपल्या पोराबाळात. हे ऐकून नागूला इतका आनंद झाला की तोही वेड्यासारखा करू लागला. त्यानं लक्याच्या गळ्याला मिठी मारली. त्याला कडकडून भेटला. मग सर्व कैद्यांना रामराम केला आणि तो म्हणाला, तुमच्यात फार दिवस काढले, चलतो. तेव्हा लक्या रडत होता. तो निर्विकार चेहरा करून अश्रू डाळीत होता. सर्व कैदी नागूकडे पाहत होते. आपले हाल, आपले अपराध सारं विसरून ते नागूला निरोप देत होते. त्यांचा नागूचा हेवा वाटत होता. ते शेवटचे शब्द म्हणून बोलत होते, जा बाबा, आपल्या घराला परत हे घर नग, टाचा घासून मारावं पण तुरुंगात येऊ नये. तेव्हा लक्या मुक्यासारखा नुसतं पाहत होता. तब्बल 6 वर्ष नागूशी बोलणारा, तू महापाप केलंस असे तोंडावर सांगणारा, रात्रभर जागून हौशीची कहाणी सांगणारा लक्या बारपटा आज एक शब्द उच्चारित नव्हता. त्याचं मन मुकं होऊन कसला तरी भयंकर निर्णय घेत होतं. नागू कचेरीत गेला. सर्व नोंदी झाल्या, सह्या झाल्या, शिक्के झाले. शिपायाने एक गाठोडं आणून नागेपुढं ठेवलं. ती त्याची कापडं होती. ती त्यानं सोडून पाहिली आणि त्याला भडबडून आलं. शिक्षा झाली त्या दिवशी जमा केलेली ती कापडं पुन्हा पुढं आलेली पाहून नागूने डोळे पुसले. हे पिवळं पंजी, हा हिरवा रेशमी पटका, ही पैरण, ही घडूतं घालून आपण अनेक गावं हिंडत होतो, अनेक फड गाजवत होतो. हा पटका दिसला की पहिलवान वावरत असत. आज कितीतरी दिवसात हा पटका आपण बांधला नाही. या विचारानं त्याचं मन गुंग झालं. तोच मनोऱ्यावरची प्रचंड घंटा वाजली. त्या नादानं नागू भानावर आला. 5 वाजले. त्यानं ती कापडं घातली. हाती हुकूम घेऊन तो मागे फिरला. तोच तुरुंगात गडबड झाली. कैदी पळाला अशी आरोळी उठली. पुन्हा धोक्याची घंटा वाजू लागली. शिपाई धावले. नागू घाबरून मागं सरला. गोळीबार सुरू झाला. 4 गोळ्या झाल्यानंतर दंगल शांत झाली. एक अधिकारी येऊन दुसऱ्याला म्हणाला, जबर माणूस 3 कैदी पळत होते, पण त्या एका कैद्यानं त्या तिघांना पकडलं. मोठा हुशार आणि हिंमतवाला माणूस आहे तो.
मग गोळीबार का झाला पहिल्यानं विचारला आणि दुसरा म्हणाला, दहशत बसावी इतवार म्हणून बाकी ज्याने ते 3 कैदी पकडले त्याला नक्कीच काहीतरी शिक्षा माफ होईल आणि झालीच पाहिजे. नागूने हे सर्व ऐकलं. लक्याच पळत होता असं समजून घेतलं. लक्यानं बरं केलं नाही असं मनात आणून तो पहिल्या दरवाजातून पुढे गेला आणि लगेच मुख्य दरवाजा बाहेर पडून त्यानं निश्वास टाकला. धकधक त्या चुलवनातून बाहेर पडावं तसं त्याला वाटलं. वर्षानुवर्ष तुरुंगात डांबलेली त्याची नजर तुरुंगाबाहेर येताच स्वैरपणे सर्वत्र तरतरली आणि नागू गपकन थांबला. क्षणात तो भयभीत झाला. तुरुंगासमोर एक प्रचंड वटवृक्ष होता. त्याखाली एक उग्र चेहऱ्याचा माणूस बसला होता. तो नागूला पाहताच बावरला. शिकारीवर टपलेल्या वाघासारखा हळूच उठला. त्याचा चेहरा भयानक दिसत होता. त्याच्या दाट भोवयाखाली त्याचे टपोरे डोळे निखाऱ्यासारखे आग ओकत होते. त्यानं दाढी वाढवली होती. त्याच्या डोकीचे केस त्याच्या मानेवर रुळत होते. तो 2 टांगी पंजी नेसला होता. त्याच्या अंगावरची कापडं जुनीने फाटकी होती, परंतु त्याचे शरीर पिळदार होते. वस्त्राच्या दारिद्र्यात त्याच्या देहाची श्रीमंती दडत नव्हती. त्याच्या हालचालीत कोप होता, द्वेष होता आणि तो निर्भयी होता. त्याच्या काकीला एक लहानसं गाठोडं होतं आणि उजव्या हातात वजनदार कोराडीचा दांडा होता. तो नागूकडे एकटक पाहत उठला आणि त्यानं पाऊल उचललं. तसा नागू अधिकच घाबरा झाला. त्या धिप्पाड माणसाला पाहून त्याला धडकीच भरली. तो चेहरा कुठंतरी पाहिल्यासारखा वाटला. हा माणूस ओळखीचा असावा, पण याचं नाव काय? नागूनी आठवणींचं कवाड उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु 12 वर्षाच्या दीर्घ कालांतराने ती कवाडं गंजली होती. ती उघडत नव्हती. तो तुरुंगाच्या दारात विचार करीत थांबला, पण तो माणूस थांबला नव्हता. तो एक पाऊल पुढं येत होता. त्यामुळे नागू अधिकच भ्याला आणि पुढं जाण्याऐवजी तो मागं फिरला. हा माणूस आपल्याला पाहून असा उठला का? याला काय हवं आहे? असे म्हणत तो तुरुंगाचं दार लोटू लागला. डोकं बिकं फिरलं काय? पहारेकरी भितरून ओरडला. त्यानं नागूला धक्का देऊन दूर लाटलं. इतकी वर्ष नागूला तुरुंगात डांबून पहारा करणारा पहारेकरी नागूनं नुसतं दाराला हात लावताच पिसाळून म्हणला, घरी जाऊस वाटत नाही? तुरुंगाचीच हवा बरी वाटते. इथल्या थाळीची माया सुटत नाही का रे? तसं नाही हवालदार, नागू लाचारपणे म्हणाला. हा माणूस कोण? तो भिकारी आहे, भूत नव्हे. पहारेकऱ्याने बंदुकीचा खांदा बदलून गिरकी मारली. नागू म्हणाला, हा इथंच असतो का? दिसतो कधी कधी. आता तू जा, पळ बरं. पहारेकरी चिल्ला आणि नागूनं त्या उग्र माणसाकडे चोरून बगल देऊन पळ काढला. मोठी धूम ठोकून नंतर वळून पाहिलं तेव्हा तो माणूस लांब टांगा टाकीत नागूच्याच मागे येत होता. हरणावर टप धरून पुढं सरकावणाऱ्या वाघासारखा नागूला तो दिसला. पुन्हा नागूने पळ काढला आणि पुणे ते कोल्हापूर या मोटारीत सुरकंड दिली आणि अगदी थेट ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बैठक मारली. पुन्हा सुटकेचा निश्वास टाकला. पण तो माणूस काने हा विचार त्याची पाठ सोडित नव्हता. तो माणूस कोण असं तो स्वतःलाच पुन्हा विचारित होता. नंतर त्याला स्वतःची चीड आली. असेल तो कोणीतरी, त्याचं काय? पहारेकरी म्हणत होता तो भिकारी आहे, पण भिकारी मी दिसता तसा का उठला? माझ्याकडे कशाला येत होता? आणि मी पळताच तोही माझ्या मागून का पळत होता? हा काय प्रकार आहे? नागू एक विचारातून निघण्यासाठी दुसऱ्या विचारात गटागळ्या खात होता. पुणे कोल्हापूर हा पोलादी मार्ग दुतर्फा असलेल्या गर्द झाडीतून नागमोडी वळणं घेत होता आणि त्या मार्गावरून ती मोटार झेपावत होती. तिचा वेग सारखा वाढत होता आणि कोल्हापूरकडे भन्नाट पळत होती. बाजूचे प्रचंड वृक्ष बराबर मोटारीकडे येऊन तितक्याच वेगाने मागं जुगारले जात होते. त्या मोटारीत बसलेल्या प्रवाशांना आणि आपण पाळण्यातच बसलो आहोत असं वाटत होतं. नागू सचित होऊन बाहेर पाहत होता. सूर्य मावळतीकडे निघाला होता. त्याची तिरपे किरणं सृष्टीला गोंजारत होती. गर्द हिरवी झाडी त्या मावळत्या प्रकाशात डोलत होती. नुकताच पावसानं आपला तळ उठवला होता, पण त्यानं निर्माण केलेला गारवा अजून धरणीच्या पोटात कायम होता आणि त्यामुळेच झाडाझुडपांना बिलवरी बहर आला होता. तो पाहून डोळे दिपत होते. किर्र झाडीत झाकलेल्या सह्याद्रीच्या विशाल ओळही दुरून साजऱ्या वाटत होत्या. प्रवासी ती शोभा पाहून तल्लीन झाले होते. ती सस्य श्यामला महाराष्ट्र धरणी पाहून कित्येक मनात दंग झाले होते. ती मोटार तेव्हा महाराष्ट्राच्या काळजावरून सातारच्या धरणीवर धावत होती. तिचा वेग वाढत होता. त्यानं वारा लाजला होता आणि तो खिडकीत येऊन किंचाळत होता. जणू ती मोटार त्याला मागं टाकून त्याचा अपमानच करीत होती. परंतु ती मोटार उंच सह्याद्रीच्या पायथ्याशी येताच फार तर मुंगळ्या एवढीच भासत होती. तो माणूस तसं पुढं झाला आणि आपण उगीच ब्यालो. त्यापूर्वी आपण कुठंतरी पाहिला होता, पण मग त्याला भिण्याचे कारण काय? नागू आपल्या मनाला निर्भय करीत होता. नकळत त्याची मान वळली आणि डोळ्यांनी दगा दिला. नागू पुन्हा दचकून उद्गारला, धनाजी. आठवणींचं दार खडकन उघडलं आणि ते शब्द बाहेर पडले. पुन्हा तो भयभीत झाला. त्याच्या तोंडचं पाणी पळालं
आपला हा क्रूर मृत्यू हाडवैरी आपल्याच मोटारीत बसून आपल्याबरोबरच प्रवास करीत आहे हे पाहून तो अस्वस्थ झाला. अरे रे, घात झाला असं म्हणून त्यानं समोर पाहिलं. धनाजी दरवाजाजवळच्या सीटवर बसला होता. आता आपली शिकार पळणार नाही असा भाव त्याच्या चेहऱ्यावर तळपत होता. त्याच्या हातातला तो कुऱ्हाडीचा दांडा उभा होता. त्याची तीक्ष्ण नजर नागूच्या मानेवर वज्रलेप झाली होती. वैरी काबूत आहे याचं त्याला समाधान झालं होतं. आता याला सोडायचं नाही. आपल्या वैराची आज समाप्ती होणार या विचारानं धनाजी धुंद झाला होता आणि नागू बावचळला होता. त्याचं मन विचारचक्रात गिरक्या घेत होतं. हा भयंकर माणूस आहे, हा माणसातून उठला असावा म्हणूनच तर तो बेदरकार दिसत आहे. याला जगण्याची इच्छाच नसावी. रामोशी लोक वाईट ते डाव धरूनच घाव घालतात. हा धनाजी आज इतके वर्ष ती वैराची आग पदरी बांधून बसला आहे. 9व्या तुरुंगापर्यंत आला आहे आणि आज आपली सुटका होताच यानं आपला पाठलागा आरंभला आहे. केवढं हे आश्चर्य! याला कसा टाळावा, कसा चुकवावा आणि कुठं जावं? त्याच्या हातात ती काठी नव्हे, तो कुऱ्हाडीचा दांडा आहे. वेळ आली की हा कुऱ्हाड ठोकून तयार होणार आणि माझ्याकडे हत्यार नाही. मी कसा लढणार? मला वाटलं होतं मी घरी जाईन, बापाकडे दह्याची भीक मागेन, पुन्हा संसार करेल, लोक माझा अपराध विसरतील, मी कुस्ती खेळेन. 35 वर्ष म्हणजे काहीच नाही. एका वर्षात मी तयारी करू शकलो असतो आणि करीन. पुन्हा मी फड गाजवीन, पुन्हा लोक मला हार घालतील, पैसा देतील. पण हे तर भलतंच झालं. तुरुंगातून बाहेर पडताच ही पीडा मागं लागली. माझी निराशा झाली. नागू मनाशी बोलत होता. नकळत त्याची मान वळत होती. डोळे त्याला चकवून धनाजीला पाहत होते आणि नागूचा जीव गुदमरत होता. मोटार पळत होती. तिचा पळ वाढत होता. मैलाचे दगड मागं सरकत होते आणि कुऱ्हाड जवळ येत होते. सूर्य एका डोंगरावर उभा होता. तो हळूहळू पडत होता. सावल्या पूर्वेकडे तोंड करून नाक घाशीत होत्या. नागू स्वतःवर संतापला. डोक्यातील विचार त्याने झटकून बाहेर पाहिला. त्याच्या डोळ्यासमोर सूर्य मावळला. सज्जनगडाची आकृती दूर गेली. त्या सुंदर प्रदेशावर अंधार पसरू लागला. समोर वाढणारा अंधार पाहून नागूच्या काळजात धस्स झालं. त्यानं गरकन वळून धनाजीकडे पाहिलं. आलं कुऱ्हाड. एक प्रवासी किकाटला. तसे सर्वच बाहेर पाहू लागले. कोयना पुलावर येताच मोटारीचा वेग कमी झाला. प्रवाशांनी खिशातील नाणी काढून कोयनाबाईला अर्पण केले, हात जोडले आणि मोटार कराड शहरात शिरून एसटी स्टँडवर आपल्या जागी थांबली. उतारून कालवा केला. एकच पळापळ झाली. कुणी हॉटेलात मुरकण दिली तर कुणी बिडी पेटवली. काहीजण मोटारीकडे पळाले आणि भिकाऱ्यांनी खिडक्या धरल्या. भाजलेली मक्याची कणसं नाचू लागली. एका आण्याला 2 रावसाहेब असा गलका वाढला. एक घिसाडी कुऱ्हाडीची टोपली घेऊन खिडकीत येऊन ओरडू लागला. अस्सल पोलाद साहेब, वागणी चालाची कुऱ्हाड. घिसाड्याच्या त्या आरोळीनं एक प्रवासी चिल्ला आणि दुसऱ्याला म्हणाला, पाहिलंत सातारा हे सातारी लोक, यांना सर्व काही आहे पण एक नाही आणि ते म्हणजे डोकं. त्यानं स्वतःच्या डोक्यावर टिचकी वाजवून दाखवली. मानवर करून घिसाडी म्हणाला, कसं काय डोसकं नाही म्हणता? अहो डोसकं आहे म्हणून तर ही कुऱ्हाड आली की. कशाला झाली? तो रावसाहेब चिडून म्हणाला, कुऱ्हाड झाली की माणसं माराया. अरे बाबा, तिकडचा गुजराती बनिया मुंबईत येऊन सोन्या चांदीचा व्यापार करतो, मोटारी उडवतो आणि तुम्ही इथं ह्या कुऱ्हाडीचा व्यापार करून डोकी उडवता. म्हणूनच या जिल्ह्यात रोज खून होतात. खरं आहे तुमचं, पर खून कराय बी काळीज लागतं. ज्याच्या पोटात सशाचं काळीज आहे तो खून बघून मरतं. असं म्हणून घिसाडी पुढे गेला आणि ते ऐकून नागू दचकला. तोच मोटारीचा कर्णा वाजला. प्रवासी पळत येऊन आपापल्या जागी बसल्याने मोटार पुढे निघाली. मोटारीनं कराड मागे टाकलं होतं. आता ती पूर्वीच्याच वेगाने इस्लामपूर जवळ करीत होती. बाहेर अंधार मी म्हणत होता. अंधारात चाकं चरचरत होती. आपलं काळीजच त्या चाकावरती चिरडलं जात आहे असं नागूला वाटत होतं. तो स्वतःशीच बोलत होता. वाईट झालं, आज सुटलो नी ही धनाजीची पीडा मागं लागली. अंधार तर असा झाला आणि धनाजी नक्कीच आपल्या मागं लागला आहे. आज काहीतरी विपरीत होणार आहे. काय करावं? गप्पन मोटार कासेगाव स्टँडवर थांबली. तिच्या दिव्याच्या प्रकाशात समोर एक पाटी दिसली. वाटेगाव 2 मैल ही अक्षरं नागून वाचली. 2 उतारू उतरले, एक चालला. आपण इथं उतरून सरळ वाटेगावला जावं आणि एवढी रात्र गोपाल चौफुल्याकडे काढावी असा विचार त्याला सुचला. पण त्याच वेळी मोटार पुढे निघाली. नागूची निराशा झाली. त्यानं शांत बसण्याचा प्रयत्न केला पण त्याला भीती शांत बसू देत नव्हती. ती विचारांची भूतं उठवून त्याला हैराण करीत होती. आता इस्लामपूरही येऊन जाईल. मग ही मोटार त्या वैरण माळावर त्या वडाच्या झाडाखाली थांबेल. तिथं मला उतरावं लागेल. तिथं धनाजीही उतरणार. तो या काळोखात मला 2 मैल तांदळवाडीला जाऊ देणार नाही. आई बाप, बहीण भाऊ, गावने गावकरी कुणाचीच भेट होणार नाही. आज आपलं मरण निश्चित आहे. काय हे नशीब! मी पाठीवर मरण घेऊन घरी जात आहे. हे सर्व त्या पापाचं फळ आहे. हे महापाप मला जाळीत आहे, गारद करीत आहे. खरंच ते महापाप होतं. बहीण भावाचं नातं रेशमासारखं मऊ आणि कापरासारखं नाजूक असतं. पण मी त्याची कदर केली नाही.
आवडी माझी सख्खी बहीण याचा मी विचार केला नाही. ती देखणी तरुण आवडी, केळीच्या कोंबासारखी आवडी, त्या भयान रात्री, त्या ओसाड जागी, त्या आंब्याखाली, त्या ओल सावलीत नको नको म्हणत होती. हे पाप करू नको म्हणून हात जोडत होती, पाय धरीत होती, मला सोड म्हणत होती. काकुळतीला येऊन आर्जवीत होती, पण मीच तिचं ऐकलं नाही. माझ्या डोळ्यात कैक आला होता, मला धुंदीत चालली होती, मला काही दिसत नव्हतं. मला आवडीची विनंती ऐकू येत नव्हती. माझी विचारशक्ती नष्ट झाली होती. आवडीची करुण विनवणी माझ्या कानात शिरली नाही. मी उन्मत्त होऊन तो दुराचार केला. ती गरीब आवडी, प्रेमळ निर्मळ आवडी माझ्या बळापुढं गलित मात्र झाली, पराभूत झाली आणि निश्चित पडली. पुन्हा बोलली नाही. ती मानी करारी बंडखोर आवडी शांत झाली. मी ते महापाप करून मोकळा झालो. काय तो भयंकर प्रसंग, ती रात्र आणि ते कृत्य, त्यांचंच हे प्रायचित्त आहे. 12 वर्ष भोगूनही ते संपत नाही, संपणार नाही. ते मसनापर्यंत माझा पाठपुरावा करूनच थांबणार आहे. आपल्या देखण्या बहिणीची आवडीची आणि स्वतःच्या त्या कुकर्माची भयंकर आठवण होऊन नागूचे डोळे आसवांनी भरले आणि त्यानं पुन्हा परतून पाहिलं. पुन्हा त्याच मनभीतीच्या वरवंट्याखाली रगडलं गेलं. पण त्याच क्षणी इस्लामपूरच्या पांडू पहिलवानाची त्याला आठवण झाली. जुना पहिलवान दोस्तनी वस्ताद यावेळी नक्कच मदत करील. त्यानं एक रात्र जागा दिली की त्याचे डोंगरावडे उपकार होतील. आणि पांडू तसा दिलदार माणूस आहे, तो मला तरी अंतर देणार नाही. एवढा जवळचा माणूस कसा दुर्जन होईल. इस्लामपूर आले की पांडूकडे जायचं. नागूने पुढचा विचार केला. पांडूच्या नावाने त्याला धीर दिला. पांडूनं मदत केली तर मी कुणालाच भिणार नाही, मग एक नव्हे 100 धनाजी येऊ दे, डरणार नाही असं म्हणून त्यानं मनाची तयारी केली आणि इस्लामपूर येऊन आदळले. मोटार थांबताच प्रवाशांनी एकच गोंगाट केला. दारात झिंबड झाली. उतरणारे चढणाऱ्यांवर खेकसू लागले, चढणारे उतरणाऱ्यांना रेटू लागले. अरे मागं सारून घ्या. ह्या हलकल्लोळात नागूनं संधी साधली आणि मोटारीत बाहेर पडून तो पळत सुटला. पांडू वस्तादाचं घर आठवीत तो एका गलीत शिरला. गावात सामसूम झाले होते. सर्व कवाडं बंद होती. माणसं निजली होती. वातावरण भकास झालं होतं. नगरपालिकेचे दुबळे दिवे कसे तरी जळत होते. काही कड्यांची डुकरं सामुदायिक टोळ्यांनी गावाची घाण पोटात भरीत होती. वडारांची गाढवं ओल सावलीत उभ्या उभ्या आराम करीत होती. एखादं गाढव मध्येच 3 ताल भुंकून गावाची निजमोड करीत होतं. नागू कावराबावरा होऊन एका दारात आला. अंगणात पडलेल्या एका म्हाताऱ्याला हलवून त्यानं विचारलं, अहो पाहुणं, पांडू वस्तादाचं घर कुठं आहे तेवढं सांगा. मोहरं जाऊन 3रं घर. म्हाताऱ्यानं डोळे झाकून उत्तर दिलं आणि नागूने पळत जाऊन ते दार ठोठावलं. उशिरानं पांडू वस्ताद नावाचा एक हाडाचा सापळा बाहेर आला. तो उघडा बंब होता. त्यानं फक्त पैलवान म्हणून लंगोट नेसला होता आणि तो घडोघडी जांभया देत अंग खाजवीत होता. तो नागूकडे मुळीच पाहत नव्हता आणि बोलत नव्हता. कुठंतरी पाहत जिकडं हात जाईल तिकडं खारा खाजवीत तो नागू चुळबुळ करीत होता. कसं काय पैलवान, बरं आहे का? आणि पांडू वस्ताद ठेरी खाजवीत म्हणाला, होय आहे की बरं, पर म्या पैलवानकी सोडून मायंदळ दिवस झालं. तुम्ही कच्च्या गावचं. हे ऐकून नागू अवमानित झाला. म्हणाला, काय म्हणता, मला तुम्ही ओळखलं नाही? नाही बा देवाच्यानं. एवढं बोलून पांडूनं तोंड पसरून प्रचंड जाबई दिली आणि तोंड पसरून आपल्या डोक्यात नाही आलं हे शब्द त्याने कसे तरी उच्चारले. अहो असे कसे वाचतात? नागू चरपडून म्हणाला, मी तो तांदळवाडीचा नागू चौगला आहो. मी तुमच्याच तालमीत कुस्ती शिकलो. तुम्ही माझे वाचतात. तुमचा माझ्यावर फार जीव होता. असं आता आलं डोसक्यात. पांडू डोकं खाजवीत म्हणाला, म्हणजे ती सख्या बहिणीची भानगड करून तुरुंगात गेलेला? पांडूच्या या शब्दांनी नागूच्या जिवारी घाव घातला. त्याला मोठा धक्का बसला. तो काहीच बोलला नाही. पण पांडू खाकरून अंगाला आळुकी पिळुकी देत हाडे सेल करीत म्हणाला, बर पर अशा अपराधी येणं का केलं? आजच मी सुटलो. म्हटलं सहज जाता जाता भेटून जावं. नागू म्हणाला, आणि आजची रात्र मला जागा द्या, सकाळी मी जाईल. छ्या तेवढी बोलू नको. पांडू भकास चेहरा करून लटकत हसत म्हणाला, अजून तशी रात्र झालेली नाही. नी तांदळवाडी काय लांब नाही. शिवाय माझी वाईच अडचण आहे. म्हणजे बाळतपणासाठी काल माझ्या 4 लेकी आल्यात. तुम्ही ती बहिणीची भानगड केली ते आणि म्या तुम्हासनी घरात जागा दिली. हे जर का त्या पोरीसने समजलं तर त्या पोरी माझ्या जोड्यानंच गुळगुळीत हजामत करतील. देवाच्यानं असं म्हणून त्यानं काकावर करून बगला खाजवायला सुरुवात केली. नागू रडकुंड येऊन म्हणाला, पैलवान माझ्या मागं पिढ्या लागली आहे. मला यावेळी नाही म्हणू नका. तो धनाजी रामोशी माझ्या मागं लागला आहे. तो अशा रात्री माझा खून करील. तेव्हा कृपा करून मला आसरा द्या. अरे देवार, मग तर बोलूच नको. पांडूनं स्पष्ट नकार दिला आणि त्याचवेळी एक प्रचंड साली दुरून येऊन पांडूच्या भिंतीवर स्थिर झाली. त्या सावलीच्या हातात आता कोराडीची आकृती दिसत होती
सावली पाहून नागू गंगारला, भिंतीकडे बोट करून म्हणाला, प प प- पैलवान, ही 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 बघा. आणि ती सावली पाहून पांडू घाबरला, म्हणाला, मी दार उघडतो, माझ्या घरात शिरून प प परसदारानं पळा. बरं, एवढी तरी करा. नागू म्हणला आणि पांडूनं दार उघडून नागूला घरात घेतला आणि लगेच परस दारावाटे बाहेर घालवला आणि मग दोन्ही दारं बंद करून पटकन अंथरुणावर पडला. त्यानं बाहेरचा कानोसा घेतला. कोणीतरी पळत पळत पुढे गेलं. जाऊ दे तिकडं, कुत्रा जाणं नि चमडे जाणं असं म्हणून त्याने डोळे झाकून घेतले.